इथे जमलेले सर्व शिक्षक, शिक्षकोत्तर कर्मचारी, मित्र आणि मैत्रिणी या सर्वांना माझा नमस्कार. मी मोरेश्वर हरिचंद्र चौरे. मी माझं 5वी ते 10वी पर्यंत संपूर्ण शिक्षण इथेच झालं. त्यानंतर 11वी आणि 12वी 2 वर्ष मी अंबेजोगाई योगेश्वरी महाविद्यालय इथे होतो. तिथे 12वीला असताना मेरिट तिकीट झालो आणि पुन्हा इथेच या शाळेमध्ये मी 12वीसाठी ऍडमिशन घेतलं. 12वी उत्तीर्ण झालो आणि बी फार्मसी साताऱ्यामध्ये केली. मी बी फार्मसी तिथे झाल्यानंतर मी 3 वर्ष गोवा इथे होतो ग्लेनमार्क फार्मास्युटिकल मध्ये आणि 1 वर्ष इंटास फार्मास्युटिकल मध्ये होतो. आता इथं छत्रपती संभाजीनगर इथे शेंद्रा इथे असतो मी ग्लेनमार्क फार्मास्युटिकल मध्ये. ते किस्सा सांग ना मला. त्या दिवशी सांगितलं कुठला? फार्मसीला नंबर लागला कुठं, तू गेला कुठं? हा आली सर. मला फार्मसीला मी फॉर्म भरलेला अगोदर. फॉर्म भरल्यानंतर मी इंग्लिश मध्ये सहज सकाळ आहे नाशिक मध्ये तिथे टाकलेला मी सुरुवातीला कॉलेज. आणि मी भरणारा जो होता त्याला सांगितलेलं की सातारा टाक. त्यानं साताऱ्याऐवजी सटाणा टाकलं. मी नंबर लागल्यानंतर मी वाचलं नाही, एवढं बारकाईने बघितलं नाही आणि मी साताऱ्याला ऍडमिशन घेण्यासाठी गेलो. साताऱ्यात ऍडमिशन घेण्यासाठी गेलो आणि तिथे गेल्यानंतर तिथे मी 2-3 ठिकाणी चौकशी केली की कॉलेज कुठे आहे, कुठे रिक्षावाल्यांना वगैरे. कोणीच सांगितलं नाही की इथे कॉलेजच नाही मिळेल असं होतं. ते डिवाइन कॉलेज ऑफ फार्मसी सटाणा असं होतं ते. आणि नंतर मला समजलं हे सटाणा आपण चुकीच्या ठिकाणी आलो. एवढा मी नालायक होतो. तरी फार्मसी कंप्लीट झाली. हा फार्मसी कंप्लीट केली. आता व्यवस्थित शेंद्रा इथे व्यवस्थित चालू आहे माझं. 2 वर्ष झालं लग्न झालेलं आहे. फॅमिली घेऊन मी शेंद्रा इथे असतो राहायला. BAMS ला नंबर लागलेला असून फार्मसी केली. त्यावेळी माहित नव्हता कॉलेजचं सर देव नव्हतं ना आपल्या. ते अगोदर ऍडमिशन घ्यायला आपली गव्हर्नमेंटची जी प्रोसेस आहे तीच अगोदर ऍडमिशन घ्यायला लावतात. ऍडमिशन झाल्यानंतर दुसऱ्या कॉलेजचे हे होते. त्यामुळे मला घेणं शक्य झालं नाही. आता झालं गेलं जे आहे त्यात समाधानी आहे मी संपूर्ण. आणि या शाळेमध्ये एवढं काही शिकायला भेटलं. जसं की स्टेज डेअरिंग अगोदर नव्हती एवढी, नंतर हळूहळू यायला लागली. तसेच जावळे सरांचे सिंधफणातले गोलगोटे हे वाक्य आयुष्यभर कधी लक्षात राहतं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शाळेत न येण्याचं कारण आणि बाहेर सुट्टीवर कुठं इकडं वीटभट्टीवर जा हे करण्याचं कारण म्हणजे साळवे सरांची छडी. साळवे सर आता एवढं राहिलं नाही पण अगोदर एवढा मारायचे ते. कारण त्यांची जे नव्हती त्यांना वाटायचं की आपल्या मुलांनी आपले जे त्यांनी पुढे जाऊन कुठंतरी चांगलं काम करावं, शिकावं. त्यांच्यात कुठल्याही शिक्षकात त्यांचा स्वतःचा स्वार्थ कधीच नसतो. आणि खेडकर सर शांत आणि व्यवस्थित समजून सांगायचे प्रत्येक गोष्टी. ते वाटलं नव्हतं आज येतील म्हणून, पण ते वेळात वेळ काढून आले. त्यावर त्यांचा अत्यंत आभारी आहे. धन्यवाद सर. आम्हाला खरंच खूप छान वाटलं तुम्ही आलेले पाहून. चिमटा घ्यायचा अलिबागला की वरून मार. आणि दावरे सर केस मस्त वाढवायचे. संपूर्ण शिक्षक आपला स्टाफ भेटला खूपच छान होता. म्हणजे कुठेही गेले ना तरी आपल्या शाळेत जे संस्कार भेटले ते खरंच खूप छान होते. आम्ही ते घेतले नाही, हे आमची चूक होती. आम्ही ते संपूर्ण खरंच जर व्यवस्थित अभ्यास केला असता तर आम्ही या नाही चांगल्या पोस्टवर कुठेतरी चांगल्या ठिकाणी गेलो असतो. ठीक आहे, एवढं बोलून माझे 2 शब्द संपवतो.